कार आज मी जे बनवते आहे ना ते मला वाटतं 99% लोकांनी ऐकलंसुद्धा नसेल आणि खाल्लंसुद्धा नसेल. हे थोडंसं कोल्हापुरी ट्विस्टनं मी सुरळीचा मसाला तयार करते आहे. तर त्यासाठी आपण जसा कोल्हापुरीचा घमघमीत तसा मसाला तयार करतो तसा मी करून घेतला आहे. मस्तपैकी खोबरं, मिरची, कांदा, टोमॅटो, जिरं, धनं आणि आलं, थोडंसं लसूण आणि थोड्या लवंग अशा खडे मसाले घालून चांगलं तेलात भाजून त्याचा चांगला मसाला तयार केला आहे. आणि त्या मसाल्याचा वापर करून मी हा सुरळीचा एक वेगळा पदार्थ तयार केला आहे. आता आपण सुरळी तयार करताना नेहमी कसं वापरतो, एक म्हणजे डाळीचं पीठ वापरतो आणि त्यासोबत मी थोडंसं बटाट्याचा कीस असतो ना तो सुद्धा घेतला आहे. बटाट्याचा कीस, डाळीचं पीठ आणि त्याचा मी चांगला असं मिश्रण तयार करून थोडीशी दही आणि जिरं घालून ते चांगलं मळून घेतलं आहे. आणि ते मळून चांगलं तोडून मळून त्याचीसुद्धा अशा पोळ्या तयार केल्या आहेत आणि त्या पोळ्यांची सुरळी केली आहे. सुरळीच्या मध्ये मी पनीर घातलं आहे आणि मग ते मी तव्यावरती तेल घालून शालो फ्राय केले, जास्त तळलं नाही आहे मी ते. आणि त्यानंतर मोस्टली आपण जर त्याला ऊब दिली, जसं आपण मोदकाला उकडी देतो तसं जर आपण उकडी दिली तर खूप छान होईलच. मला तेव्हा वेळ नव्हता म्हणून मी डिरेक्टली हे असं भाजून घेऊन डायरेक्ट जो आपला कोल्हापुरी मसाला आहे त्यामध्ये मी टाकलेलं आणि तरीसुद्धा त्याची टेस्ट खूप छान झालेली. पण मी सजेस्ट करेन की तुम्ही पहिला उकडून घ्या आणि त्यानंतर मग मसाला कोल्हापुरी मसाल्याने बनलेली सुरळी आणि नक्की ट्राय करून बघा. काहीतरी वेगळं आणि हेल्दी तुम्हाला खायला भेटेल. धन्यवाद.